श्री विठ्ठल महाराजांच्या समाधी मंदिराची परंपरा आणि त्यांच्या गादीची परंपरा चालवणारे हरिभक्तीपरायण मठाधिपती श्री भास्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि जेव्हा त्यांचा मला या कार्यक्रमाच्यासाठी फोन आला त्यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगितली की विठ्ठल महाराजांची परंपरा गुरु परंपरा ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पासून आलेली आहे। मला कुतूहल होतं आणि आनंदही होता, कारण एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरा या एकत्रित स्वरूपामध्ये कुठेतरी ग्रंथबद्ध व्हाव्यात याच्यासाठी म्हणून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालू होता आणि त्याच्यामध्ये आणखी एका परंपरेची भर पडली। हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं आणि मी त्यांना येण्याचं कबूल केलं। मी आल्याच्या नंतर श्री महाराजांच्या समाधी मंदिराचा हा परिसर बघितला। आल्यानंतरची प्रसन्नता, जो प्रसन्नतेचा अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला तो खरंच वर्णनातीत आहे। आपण सर्व भक्त या उदगीर परिसरातली आणि महाराजांवरती निष्ठा असणारी महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा किंवा या परिसरातली जी मंडळी त्यांचे भाविक वर्ग आहेत, या सर्व मंडळींनी गजबजलेला हा परिसर आणि आपल्या चेहऱ्यावरती असणारे सात्विक भाव आणि महाराजांच्या वरती असणारी निष्ठा या सगळ्या गोष्टी लपून राहिलेल्या नाहीत, ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घ्या। आपल्या परिसरामध्ये एखादा महात्मा होतो, आपल्या परिसराचं हे भाग्य असतं। ज्याप्रमाणे एखाद्या कुळामध्ये एखादा सत्पुरुष जन्मावा आणि त्यांनी त्या कुळाचं नाव त्रैलोक्यात करावं, तद्वत या परिसरामध्ये श्री महाराजांची समाधी आणि त्यांच्यावरती आपण असणारी सर्वांची निष्ठा ही पाहता हा परिसर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचा भक्तवर्ग आहे आणि आपण अतिशय चांगल्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा कार्यक्रम साजरा करतात, यात मात्र शंका नाही। मला कळालं की आपल्या संस्थानला जमीन वगैरे काही नाही, परंतु मोठ्या भक्तिभावानं आपण सर्वजण जे काही सहकार्य करतात त्या सहकार्यावरती हा कार्यक्रम सुरू आहे। पण आपल्या सह महाराजांना सुद्धा मी एक सांगतो की आपली परंपरा ही एकनाथ महाराजांची आहे। एकनाथ महाराज हे ऐश्वर्यशाली संत आहेत। एकनाथ महाराजांच्या आमच्या संस्थानला जवळपास 7 ते 8 हजार एकर जमीन आहे बर का। त्यामुळे ऐश्वर्याची जर परंपरा आपली असेल तर 7-8 हजार जाऊ द्या, 700-800 जाऊ द्या, 70-80 एकर जमीन तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होऊ शकेल, ही गोष्ट लक्षात घ्या। आपण असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे। बरं, जे काही लागणार आहे ते महाराजांच्यासाठीच लागणार आहे, त्यांच्या कार्यक्रमासाठीच लागणार आहे, त्यांच्या सहकार्यासाठी लागणार आहे। आणि एकनाथ महाराजांची कोणतीच शिष्य परंपरा ही गरीब नाही, हे वैशिष्ट्य एकनाथ महाराजांच्या सगळ्या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की कोणतीच परंपरा एकनाथ महाराजांची ही गरीब नाही। अगदी वानगीदार जर बोलायचं झालं, अनेक परंपरा आहेत, अनेक परंपरा आहेत, पण अगदी सामान्य लोकांना ज्ञात असणाऱ्या परंपरा जर बोलायचं झालं 2च परंपरा आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की नाथ महाराजांची शिष्य परंपरा किती ऐश्वर्यशाली आहे। आपण भगवानगडाचं नाव ऐकलं असेल, भगवान बाबा हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले, भगवानगड हा एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतला, आणि नारायणगड आपण नाव ऐकलं असेल, हे नारायणगड सुद्धा एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतल्या आपल्याला सांगतो। अशा अनेक परंपरा आमच्याकडे विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परंपरा आपण पाहू शकतो। आपण जर देवनाथ महाराजांची परंपरा त्या ठिकाणी आहे आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालते, मुंबई परिसरामध्ये चालते, आळंदी परिसरामध्ये चालते। एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात याही परिसरामध्ये एकनाथ महाराजांची परंपरा आहे। आणि जिथे जिथे नाथ महाराजांची परंपरा आहे ती सगळी ऐश्वर्यशाली परंपरा आहे, आणि त्यामुळे ही ऐश्वर्यशाली परंपरा आपल्या या परिसराला लाभलेली आहे। त्यामुळे हे आपलं एक प्रकारे भाग्य आहे। त्यामुळे एकनाथ महाराजांच्या एका परंपरेतून अंबादास महाराज येतात आणि त्या अंबादास महाराजांच्या बरोबरीनं महाराजांचे पूर्वज हे त्या ठिकाणी पंढरपूरला आधी गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर या परिसरामध्ये ते आले आणि त्यांना सद्गुरूंचा उपदेश प्राप्त झाला।
आज त्यांच्यावरती निष्ठा ठेवून असणारी आपण हजारो मंडळी जी आहेत ती त्यांना गुरु का मानतो? कारण ते कधीतरी कोणाचे शिष्य झालेले आहेत. मी काय म्हणतो लक्षात घ्या. जो लघु आहे तोच गुरु होऊ शकतो, जो शिष्य आहे तोच गुरु होऊ शकतो. पण हल्ली विषय असा आहे की शिष्य कोणाला व्हायचं नाही, सगळ्यांना गुरुच व्हायचं आहे. कार्यकर्ता कोणाला व्हायचं नाही, सगळ्यांना नेताच व्हायचं आहे. गल्लीतला कार्यकर्ता सुद्धा स्वतःच्या नावापुढे नेता लावतो. याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. शिष्य झाल्याशिवाय गुरु होता येत नाही हा विचार गुरु परंपरेची देण आहे. पण आम्हाला कोणाच्या समोर झुकावं वाटत नाही, आम्हाला कोणाच्या समोर नतमस्तक व्हावंसं वाटत नाही. त्याचं कारण आमच्यातला अहंकार आहे. आमच्या मनातली भावना ही स्वतःला मोठं समजण्याची आहे. आम्ही कोणीतरी आहोत. मग संपदा असेल, सत्ता असेल, अध्यात्म असेल, या कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही कोणीतरी अधिकारी आहोत. आणि असं असताना कोणाच्या तरी अनुग्रहानं का आम्ही दुसऱ्याला मोठेपणा द्यावा, ही भावना सामान्य लोकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण गंमत अशी आहे, ज्या ज्या लोकांना आज आपण गुरु मानतो ती सगळीच मंडळी कधी ना कधीतरी शिष्य होती. प्रभू रामचंद्र हे भगवंताचे 7वे अवतार आहेत. वसिष्ठ ऋषींना शरण गेले. भगवान श्रीकृष्ण महाविष्णूचा 8वा अवतार आहे. ते जर बघितले तर ते सुद्धा सांदीपनी ऋषींना शरण गेले. ज्यांना आपण देव मानतो तेही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात आणि ज्यांना आपण संत मानतो तेही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी. प्रभू रामचंद्राला कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची काय गरज आहे? भगवान श्रीकृष्णाला कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची काय गरज आहे? काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. अरे त्याचं स्मरण जरी केलं तरी आपल्या सगळ्या मनोकामना जर पूर्ण होत असतील तर त्यांना कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरजच काय? शरणागत कोण होत असतो? ज्याला गरज असते तो शरणागत होत असतो. पण यांना गरजच नाही आहे. हे प्रत्यक्ष महाविष्णू आहे. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात, गुरुकुलामध्ये शिकतात, शिक्षण घेतात. ही सामान्य गोष्ट नाही आहे. हा इतिहास सांगण्यासारखा आहे म्हणून हा लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. जर याला महत्त्व नसतं तर कधीही कुठल्याही ग्रंथकारांनी याचं वर्णन केलं नसतं. परब्रह्म राम वसिष्ठा शरण, राम वसिष्ठा शरण, कृष्ण सांदीपन गुरु केला, कृष्ण सांदीपन गुरु केला. वसिष्ठा परब्रह्मराम वसिष्ठा शरण कृष्णे सांदीपन गुरु केला. नाथ महाराजांना लिहिण्याची गरज काय आहे? पण प्रभू रामचंद्र आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, ते सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. सगळ्या जगाचं ज्ञान त्यांच्यापासून प्रस्फुटित झालेलं आहे तरी देखील ते सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. पण आम्ही 4 वाऱ्या केला तर स्वतःला महान भगवत भक्त समजायला लागतो. कुणाच्याही समोर शरणागती पत्करायची नाही, कुणाचाही अनुग्रह घ्यायचा नाही, कुणाचा उपदेश घ्यायचा नाही, ही भावना आपण आपल्या मनात बाळगतो. कारण काय आहे? अहंकार आहे. परमार्थामध्ये सर्वप्रथम जर का कशाला बाजूला काढायचं असेल तर तो अहंकार आहे. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वाच्च असं नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. ईश्वरालाही अभिमानी सहन होत नाही.
कोणीही अभिमान केला तर परमात्मा त्याला त्याची त्याची जागा दाखवून देतो. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. गरुडाला त्याच्या वेगाचा अहंकार झाला. गरुडाला त्याच्या वेगाचा अहंकार झाला. चक्राला त्याच्या शक्तीचा अहंकार झाला. भगवंतानं असा विचार केला की काही ना काहीतरी यांची सोय लावावी लागेल. गरुडाला सांगितलं मंदलाचल पर्वतावरती हनुमंत बसलेला आहे आणि त्याला लगेचच्या लगेच माझ्यासमोर येऊन उभं करायचं म्हटलं. जितकं लवकर होईल तितकं माझ्यासमोर आणायचं. गरुड गेला. चक्राला सांगितलं दारात उभं राहायचं आणि कोणालाही आत सोडायचं नाही. राजकारण बघा, भगवान श्रीकृष्णाचं राजकारण कसं आहे. गरुडाला सांगितलं लगेचच्या लगेच हनुमंताला माझ्या समोर उभं करायचं. चक्राला सांगितलं दारात उभं राहायचं, कोणाला आत सोडायचं नाही. आणि सत्यभामेला सांगितलं माझ्याजवळ येऊन इथं बसायचं. झालं, कारण त्या सत्यभामेला रूपाचा अहंकार झालेला होता. गरुड गेला. हनुमंतरायांना सांगितलं भगवंतांनी तुला बोलवलंय. हनुमंतांनी सांगितलं तू चल पुढे, मी आलोच. तू पोचेपर्यंत मी पोचतोच. तुला बोलवलंय भगवंतानं लगेच. हनुमंतरायांनी सांगितलं तू जा, तू पोचण्याच्या आत मी तिथे पोचतो. गरुड हसू लागला. मी गरुड, तू वानर. अरे वाऱ्याच्या वेगानं मी त्या ठिकाणी जाऊ शकतो. चल माझ्याबरोबर, चल माझ्या पाठीवर बस, तुला घेऊन जातो. हनुमंतरायांनी सांगितलं तुला एकदाच सांगितलं, तू पुढे चल, तूच पोचण्याच्या आत मी तिथे पोचतो. गरुडाला राग आला. गरुडाने त्याची शेपटी घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला. हनुमंतरायांनी त्याचे पंख पकडले, गर 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 फिरवून दिलं समुद्रात फेकून. हनुमंतराय उपस्थित दारापाशी. मनोजवम मारुततुल्य वेगम, वाऱ्याप्रमाणे वेग हनुमंतरायांचा. गरुड पाठीमागून आला, त्याच्या आधी हनुमंत आला. गरुडाला लक्षात आलं आपल्यापेक्षाही कोणाचा तरी वेग जास्त आहे. अहंकार गळाला. दारात उभा राहिलेला चक्र म्हणू लागला आत जाता येणार नाही. चिमटीत पकडलं आणि तोंडात टाकलं. त्याचा अहंकार संपला. आतमध्ये आला. म्हणले देवा बोलवलं? हो बस म्हणले. हनुमंतराय सत्यभामेकडे सारखे बघू लागले आणि देवाकडे बघू लागले. म्हणले काय झालं, का पाहतोयस म्हणले. हनुमंतरायांनी सांगितलं देवा राम अवतारामध्ये सीता माता आपली पत्नी होती आणि कुठल्या दासीला जवळ घेऊन बसलायस म्हणले. काय सौंदर्य आमच्या सीता मातेचं आणि कुठल्या दासीला तुम्ही जवळ घेऊन बसलत. अहंकार गेला. सत्यभामेचा अहंकार गेला. किती उदाहरणं द्यायचे. परमात्मा जेव्हा जेव्हा कोणाला अहंकार होतो तेव्हा तेव्हा त्याला जागेवरती दाबतो. कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. भगवान स्वतः अर्जुनाचं सारथ्य करत होते. अर्जुनाने एक बाण मारला. असा बाण मारला की भीष्माचार्यांचा रथ 200 फूट मागे गेला. भीष्माचार्यांनी अर्जुनाच्या रथाला बाण मारला आणि अर्जुनाचा रथ असा जागेवरच हल्ला. असा जागेवर हल्ला बाण लागल्यानंतर. भगवान श्रीकृष्ण म्हणले वाह भीष्माचार्य काय बाण मारला, वा 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 वा. अर्जुन विचार करू लागला मी बाण मारला, याचा रथ 200 फूट मागे जातो तेव्हा बोलत नाही आणि माझा रथ जागेवर हल्ला तर हा म्हणतो वा भीष्माचार्य काय बाण मारला. दुसरा बाण काढला 500 फूट मागे रथ भीष्माचार्यांचा. आता बघू लागला देव काही म्हणतोय का, पण देव काहीच नाही, शांत बसलेला. भीष्माचार्यांनी बाण मारला, पुन्हा जागेवर रथ हल्ला. भगवान श्रीकृष्ण म्हणले वाह भीष्माचार्य पहिल्यापेक्षा भारी बाण, वाह. अर्जुनाने विचारलं कृष्णाला तू माझ्याकडूनच आहेस ना. म्हणले नेमका. म्हणले काय झालं. अरे मी बाण मारतोय 200 फूट 500 फूट रथ मागे जातोय, तू माझं कौतुक करत नाही, मला बळ देत नाहीस. आणि त्याने बाण मारला, माझा रथ जागेवरती हलतोय तरी सुद्धा म्हणतोय वा भीष्माचार्य काय बाण मारला. अरे नेमकं म्हणायचं काय देवा तुला. माझी मानसिकता ढाळवायची काय, तुझी काय शपथ घेतली आहेस का तू. भगवंतानं सांगितलं अजिबात नाही. मग भगवंतानं सांगितलं तुझा अहंकार थोडा दूर कर. म्हणले बाबा का. तू भीष्माचार्यांच्या रथाला बाण मारलास, 200 फूट मागे गेला रथ, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, तुझ्या बाणांमध्ये ती ताकद आहे, मान्य आहे. पण भीष्माचार्यांनी जो बाण मारला त्यानं तुझा रथ 2000 फूट मागे जायला पाहिजे होता. म्हणले
मग भगवंताने सांगितलं प्रत्यक्ष मी बसलेलो असताना हा रथ हलतोच कसा म्हटले. दुसरा बाण मारला 5000 फूट मागे जाणार होता तुझा रथ, तरी मला प्रश्न पडला की मी या ठिकाणी बसलेलो असताना माझा रथ हल्लाच कसा. विश्वंभर आहे तो परमात्मा, जगत व्यापक आहे. त्यांनी जर रथावरती वजन ठेवलं, त्यांनी सांगितलं मी जर रथावर बसलोय तर रथ हलायला सुद्धा नाही पाहिजे, पण हलतोय, ही त्यांच्या बाणांमध्ये ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये सर्वात मोठी बाधा जर कशाची असेल तर अहंपणाची बाधा आहे. मी कोणीतरी आहे. ज्ञानोबराय सांगतात आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीची नाही. मी अमुक झालो, मी तमुक झालो असं म्हणणारा काहीच नाही आहे. त्यामुळे परमार्थामध्ये सर्वप्रथम जर का आपल्याला प्रवेश करायचा असेल आणि परमार्थामध्ये पुढे जायचं असेल तर अहंकार बाजूला गेला पाहिजे. कारण परमात्म्याला अहंकार आवडत नाही. ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च नारदांचं वचन आहे. ईश्वरालाही अहंकार नकोसा वाटतो, अभिमानाचा तो द्वेष करतो, ही भाषा आहे. पण आम्ही 4 वाऱ्या केला, 10 वाऱ्या केला, लोक म्हणतात 50 वर्षांपासून वारी करतो. आपण विचारलं काय? 50 वर्षांपासून वारी करतो काय? 50. आता तो चिडायला लागतो. अरे 50 वर्ष वारी केली आणि तुझ्यातला क्रोध गेला नाही तर काय उपयोग आहे तुझी वारी करून. वारी करतो, देवपूजा करतो, अनेक भरपूर वेळ असतं, अमुक करतो तमुक करतो, कोणाला सांगताय तुम्ही आणि फसवताय कोणाला? त्या देवाचा CCTV सगळीकडे बसलेला आहे. तुम्ही समाजाला लपवून जर काही चुकीच्या गोष्टी करत असाल तर ती गोष्ट देव खपवून घेत नाही, त्याचं लक्ष सगळीकडे असतं. मुंगीच्या पायातले घुंगरू बांधलेले ते सुद्धा त्याला ऐकू येतात, एवढं बारीक लक्ष त्याचं आहे म्हणे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्व्या भूते वहावी हे आज्ञा माझी. वाचा गीता, ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या मुखातली वाक्य सांगितली आहेत. पर्वताला सांगितलंय इंचभर सुद्धा जागा हलवायची नाही. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आबळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे वर्म जाणल्याच्यामुळे शरण आलेलो आहे. तो परमात्मा व्यापक आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना तुलसीदासजी म्हणतात. किंवा परमात्म्याच्या व्याप्तीच्या संबंधानं सांगितलेलं आहे अत्यतिष्ठत दशांगुलम. पुरुष सूक्तामध्ये सांगितलंय तो परमात्मा अख्ख्या विश्वाला व्यापून 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. एवढा परमात्मा व्यापक आहे. त्याच्या व्यापकतेच्याही मोठ्या कथा आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण आपला विषय गुरुचा चालू आहे. त्यामुळे अहंकार जो आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थामध्ये आपल्याला प्रगती करता येत नाही, पुढे जाता येत नाही. प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असेल, सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेला. अहो जाऊ द्या, वारकरी संप्रदायातले शेवटचे संत समजल्या जाणारे निळोबार आहे बघा. तुकोबारायांचा अनुग्रह घ्यायचा होता. अनुष्ठान केलं. किती दिवस? 42 दिवस अनुष्ठान केलं. देव प्रकट झाला काही दिवसांनी आणि सांगितलं निळोबा मी आलोय, डोळे उघड. डोळे उघडले निळोबारायांनी आणि विचारलं काय? त्यांनी सांगितलं बघ मी आलोय. निळोबारायांनी सांगितलं येथे तू
तेथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला सिका. तुला कोणी बोलवलंय म्हणले? तुकोबारायांचा धावा करतोय. देवगुप्त झाले आणि मग 42 दिवसानंतर तुकोबाराय प्रगट झाले. सदेह वैकुंठ गमन झालेल्या तुकोबारायांना निळोबारायांच्यासाठीही यावं लागलं आणि अनुग्रहित केलं निळोबारायांना. गरज काय आहे? ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न झालेले निळोबाराय तुकाराम महाराजांवरती श्रद्धा ठेवून होते. तुकाराम महाराजांना वैकुंठाहून त्यांच्यासाठी यावं लागलं. अधिकार काय आहे? चिंतन करा. बरं ठीक आहे, एवढा तुकोबारायांना त्रास देऊन वैकुंठातून बोलवण्यापेक्षा गुरु नसता केला तर काय फरक पडला असता म्हणे. पण गुरु शिवाय परमार्थामध्ये पूर्णता नाही आहे, ही गोष्ट त्यांना ज्ञात असल्यामुळे निळोबारायांनी तुकोबारायांना गुरु केलं, उपदेश केला. वर तुकाराम महाराजांचं तरी चिंतन करा ना चरित्राचं. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष कोणीही गुरु भेटले नाहीत. जे गुरु भेटले ते स्वप्नात. स्वप्नामध्ये तुकोबारायांना बाबाजी चैतन्याने अनुग्रहित केलं. गरज काय तुकाराम महाराजांना? तुकाराम महाराजांना अख्खा वारकरी संप्रदाय जगद्गुरु म्हणतो. काय कारण आहे? जर जगद्गुरु त्यांना आपण म्हणतो तर त्याने कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय आहे? एवढा मोठा अधिकार, एवढी विद्वत्ता असून सुद्धा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये ते जातात, ही गोष्ट महत्वाची आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय, आदी आदी लिहिलेलंच आहे. ते सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ही भूमिका कशामुळे मांडली तुकोबारायांनी? कारण त्यांना माहिती आहे की परमार्थामध्ये जर का आपल्याला अग्रेसर व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, परमात्म्याच्या परोक्षानुभूती जर का परमात्म्याची प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाणं आहे. त्याच्या पाठीमागे चला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नाथ महाराजांची परंपरा म्हणजे आपल्या या मठाची परंपरा, म्हणजे तुम्हा सर्वांची जे जे कोणी महाराजांचे शिष्य आहेत त्यांची परंपरा ही आदिनारायणापासून चालत आलेली आहे. जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती जास तो सर्वांसी आदिगुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्री सौपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. ज्या परंपरेतून आपण सर्वजण आहोत ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची परंपरा ही आदिनारायणापासून चालत आलेली आहे. आदिनारायण आपल्या परंपरेचं मूळ आहे आणि त्याच्यापासून एकनाथ महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा जी आहे ती आदिनारायणापासून चालत आलेली आहे. वयाच्या 12व्या वर्षी सद्गुरूंच्या प्राप्तीची ओढ निर्माण झाली. वर्णन असं आहे की भागवती टीका जेव्हा श्रीधरांची एकनाथ महाराजांच्या श्रवणामध्ये आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सद्गुरूंच्या शिवाय आपल्याला तरुणोपाय नाही आहे. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि 12 वर्षाचं लेकरू सद्गुरूंच्या शोधात देवगिरी किल्ल्यावरती गेलं. तिथे किल्ल्याचे किल्लेदार असणारे जनार्दन स्वामी महाराज यांनी एकनाथ महाराजांना अनुग्रहित केलं. जर आपण पाहिलं वारकरी संप्रदायामध्ये जर खरं गुरु शिष्याचं नातं कसं असावं तर ते एकनाथ महाराजांच्याकडे पहा. एकनाथ महाराजांसारखे शिष्य आणि जनार्दन स्वामींसारखे गुरु कशी जोडी असावी गुरु शिष्याची, याचं आदर्श उदाहरण याचं हे एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी आहेत. किती श्रद्धा असावी, सद्गुरूंचं पडेल ते काम केलं. सद्गुरूंवरती एवढी निष्ठा की आज आपल्याला एकनाथ म्हणे हा अभंग पाहायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही. कधी ऐकलंय तुम्ही? मग काय म्हणतात? वा, एका जनार्दनी. कशामुळे? मी नेहमी सांगतो, स्वतःचं नाव अर्ध केलं आणि सद्गुरूंचं नाव पूर्ण ठेवलं, ही गुरुनिष्ठा आहे. गुरुनिष्ठा कशी असावी, कशा पद्धतीनं आपल्या सद्गुरूंची सेवा करावी, चिंतन करा. बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी हस्ते, अनन्य भक्ती ते अनुसरला. एक दिवस जनार्दन स्वामी जिथे शौचाला जात असत
ती शौचाची जागा साफ करण्यासाठी त्या दिवशी माणूस आला नाही, एकनाथ महाराज स्वतः पोचले आणि ती जागा स्वच्छ केली. एकदा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलं की त्यांची तुच्छातली तुच्छ गोष्ट ही पवित्राती पवित्र मानली पाहिजे. तो सेवेचा योग आमच्या वाट्याला आलेला आहे, ही भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये जागृत झाली पाहिजे. त्यामुळे एकनाथ महाराजांचं जीवन हे गुरुभक्ताचं जीवन आहे. एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुशी कसं वागावं हे पाहायचं असेल तर एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा, आणि एखाद्या गुरुनं आपल्या शिष्यांना कसं वागवावं हे पाहायचं असेल तर एकनाथ महाराजांचं आणि जनार्दन स्वामींचं चरित्र वाचा. एकनाथ महाराजांसारखा गुरुभक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला शोधून सापडणार नाही, एवढी सेवा ही लिखित स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. पडेल ते काम करायचं. गंमत अशी आहे बघा, सद्गुरूंची सेवा केली त्याचा मोबदला काय? परमात्मा स्वतः घरात आला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रगंगा तिरी धूत असे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठत असे, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. किती मोठा अधिकार आहे बघा. द्वारकेची मूर्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बर, आपला जो पांडुरंग परमात्मा आहे तो कुठून आलाय? गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. बर, जो गोकुळामध्ये होता तोच द्वारकेत होता, आणि जो द्वारकेत होता तोच गोकुळात होता ना, बरोबर ना? म्हणजे जो द्वारकेत आहे, जो गोकुळात आहे, तो म्हणजे पांडुरंग, तो म्हणजे श्रीकृष्ण एकनाथ महाराजांच्याकडे आला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी काय काम केलं? पाणी वाहे हरी कावडीने, कावडीने पाणी जा घरी, चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांची पाये, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. नाथ महाराजांची आरती निळोबारायांनी लिहिलेली आहे. मी आपल्याला सांगितलं परंपरेचं स्थान आहे. आपल्याला सुद्धा काही गोष्टी आता सुधाराव्या लागतील. परिसरातल्या टाळकऱ्यांनी सुद्धा नाथ महाराजांची आरती नित्यानं घेतली पाहिजे. जर होते ना, हां, आरती एकनाथा होत असेल. हां, भानुदासाचे कोळी आणि आरती एकनाथा संप्रदायामध्ये या दोन आरत्या घेतल्या जातात, त्यामुळे ती आरतीसुद्धा महत्त्वाची आहे. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार ही आरती संप्रदायामध्ये पहिले म्हणायची आणि मग आरती एकनाथा अशी परंपरा आपल्या परंपरेमध्ये आहे. आता हे आपलं म्हणण्याचं कारण लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आहे, नाथ महाराजांची परंपरा आहे म्हणून मी तुम्हाला आपलं म्हणतोय बरं का. आणि तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ऐकाल, त्यात काही शंका नाही आहे. कावडीने पाणी ज्या घरी, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांशी पाये. कावडीनं नाथ महाराजांच्याकडे भगवंतानं पाणी भरावं. आजही तो रांजण आपल्याला पैठणमध्ये पाहायला मिळतो बरं का. आपल्यापैकी काही जण पैठणला आली नसतील, पण पैठणला जर आपण आलात तर नाथ महाराजांचं समाधी स्थान हे आहेच आहे. तिथे तर आपण दर्शन घेणारच आहोत, पण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये सुद्धा आपण गेलं पाहिजे. कारण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण 36 वर्ष राबलेला आहे. तिथे तो रांजण आहे की ज्या रांजणामध्ये भगवंतानं 12 वर्ष पाणी भरण्याची सेवा केली, श्रीखंड्य हे नाम धारण करून.
12 वर्ष. बरं, त्याच्या आधी 12 वर्ष केशव हे नाम धारण करून नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत केली. सहाणेवरती चंदन उगाळून देवाला लावायला द्यायचं. उगाळून कोण देतोय? श्रीकृष्ण म्हणजे महाविष्णू. उगाळून कोणाला देतोय? एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज म्हणजे भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. आणि कोणाला लावायला देत आहेत? पांडुरंगाला म्हणजे महाविष्णूला. महाविष्णू चंदन उगाळून महाविष्णूकडे देतोय, महाविष्णूला लावायला. हा योग आहे बघा नाथ महाराजांचे. आता कैसे मी पूजू देवा, माझी मजसे होतसे सेवा. नाथ महाराज म्हणतात, कसं काय मी देवाची पूजा करू? माझीच पूजा माझ्या हातानं होतंय. चंदन उगाळणारा मीच, उगाळून घेणारा मीच, लावणारा मीच आणि लावून घेणारा मीच. अशी अवस्था आहे नाथ महाराजांची. त्याच्या आधीचे 12 वर्ष विठ्ठल हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहण्याची सेवा भगवंतानं केली. 36 वर्ष परमात्मा एकनाथ महाराजांच्याकडे राबला. कशामुळे राबला? भगवंत केव्हा येतो, केव्हा राबतो? भक्ताची भक्ती पाहतो. गुरुभक्ताच्या घरी परमात्मा राबतो हे आपण पाहू शकतो. एकनाथ महाराजांची गुरुभक्ती अनन्यसाधारण असल्यामुळे एकनाथ महाराजांच्या घरामध्ये परमात्मा राबला. गंमत बघा, जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण असतोच असं नाही, पण जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. पुन्हा सांगतो, जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण येतोच असं नाही, पण जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. एकनाथ महाराजांच्याकडे जर का प्रत्यक्ष नारायण आला, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मीलाही यावंच लागतं. त्यामुळे नाथ महाराजांकडे ऐश्वर्य असण्याचं कारण काय आहे? भानुदास महाराजांनी कपड्याचा व्यापार केला, पैसा कमावला, आहेच आहे, पण नारायणाच्या सहित लक्ष्मी आलेली आहे. नारायण आला म्हणून लक्ष्मी आलेली आहे. म्हणून एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला ऐश्वर्य पाहायला मिळतं. परमात्मा का राबला? एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. गुरु आणि देव समान आहेत. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. नाथ महाराज स्वतःच सांगतायत, गुरु परमात्मा आहे, परेश आहे, असा ज्याचा ठाम निश्चय आहे. देव तयाचा अंकिला, देव त्याचा अंकित दास होतो आणि स्वये संचला त्याचे घरा, स्वतःहून त्याच्या घरामध्ये येतो. एकनाथ महाराजांच्याकडे इतकी वर्ष परमात्म्याला राबण्याचं कारण हे नाथ महाराजांनीच आपल्याला सांगून ठेवलंय की गुरुची भक्ती. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी गुरुची भक्ती केली. गुरूंच्याकडून शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचंही शिक्षण घेतलंय. नाथ महाराज हे फक्त शास्त्राचे जाणकार नव्हते, तर शस्त्राचेही जाणकार होते. एकनाथ महाराज आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांमधले असे एकमात्र संत आहेत की ज्यांनी घोडेस्वारी करून हातामध्ये तलवार घेऊन लढाई सुद्धा केलेली आहे आणि लढाईमध्ये विजय सुद्धा प्राप्त केलेला. एकमात्र संत आहेत, लक्षात घ्या. सद्गुरूंच्याकडून शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचंही शिक्षण एकनाथ महाराजांनी घेतलंय. त्यामुळे गुरुच्या संबंधानं जर आपण चिंतन केलं तर एकनाथ महाराज सुद्धा गुरुच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज नव्हती. नाथ महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आहे की 6व्या वर्षी जेव्हा एकनाथ महाराजांची मुंज झाली, तेव्हा 6 ते 12 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांचं ज्ञान 12व्या वर्षी एकनाथ महाराजांना होतं. मी काय म्हणतो पुन्हा ऐका, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण या सगळ्याचं ज्ञान एकनाथ महाराजांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत प्राप्त झालेलं होतं. सद्गुरूंची शरणागती कधी केली? 12व्या वर्षानंतर. मला सांगा, जर एखाद्याला ज्ञान आहे, एवढं प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञान आहे, सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय आहे? परंतु एक शिष्ट परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे की सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्याशिवाय मोक्ष नाही आहे. सद्गुरूंची शरणागती जर आपण केली तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, परमात्म्याची प्राप्ती होते. त्यामुळे कितीही तुम्ही मागे जा, सगळ्या संतांच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. नामदेवरायांचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. हरि प्राप्ती
भास्कर महाराजांनी सांगितलं की विठ्ठल महाराजांचा हा अत्यंत आवडता अभंग होता. त्यांनी या अभंगावरती बरंचसं चिंतन केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी चिंतन केलेलं आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे, हे नाथ महाराज आपल्याला सांगतात. मी आपल्याला सांगत होतो की गोरोबा काकांच्या बाबतीमध्ये सुद्धा, नामदेवरांच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट, ही कथा आपण ऐकलेली असेल. गोरोबा काकांनी सगळ्यांच्या डोक्यावरती थापटणं मारलं. नामदेवरांच्या डोक्यावरती थापटणं मारल्यानंतर सांगितलं हे मडकं कच्चं आहे. सगळे संत हसायला लागले. नामदेवरायांना असा विचार पडला की मला कच्चं मडकं का म्हटलं असेल, बाकीच्या सगळ्यांना पक्कं मडकं म्हटलं आहे ना. ज्ञानोबारायांना विचारलं असं कशासाठी माझ्या बाबतीत असं घडलं, का सगळे हसले. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुम्ही सद्गुरूंची शरणागती केलेली नाही आहे. सद्गुरूंची शरणागती कशासाठी करायची, भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी जर का सद्गुरूंची शरणागती पत्करायची तर भगवंत तर मला नित्य प्राप्त आहे. माझ्या हातानं तर नैवेद्य जेवतो, जेवण करतो, माझ्याशी गप्पा मारतो. मग मला जर तो नित्य प्राप्त आहे तर मला सद्गुरूंची गरज काय आहे. ज्ञानोबारायांनी विचारलं परमात्मा कुठे आहे. त्यांनी सांगितलं तो काय रावळात बसलेला आहे तिथे पंढरीत. ज्ञानोबारायांनी सांगितलं त्याच्यामुळेच तुम्हाला गुरुची गरज आहे. औंढा नागनाथला जा आणि तिथे गेल्याच्या नंतर एक सत्पुरुष आहेत त्यांच्या शरणागतीमध्ये जा, म्हणजे तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होईल. विसोबा खेचर त्यांचं नाव. गेले औंढा नागनाथला, विचारलं विसोबा खेचर, गाभाऱ्यात बसलेत महादेवाच्या. आतमध्ये गेले तर हा महात्मा महादेवाच्या पिंडीवरती पायावर पाय टाकून असे मस्तपैकी निवांतपणे पडलेला होता. नामदेवरायांना आश्चर्य वाटलं. ज्ञानोबारायांनी ज्यांचा उपदेश घेण्याच्यासाठी मला तेर ढोकीहून इथे पाठवलं, तो महात्मा महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून निवांत झोपला. नामदेवरायांनी सांगितलं महाराज पिंडीवरती पाय तुमचा बाजूला काढा, महादेवावर कुठे पाय ठेवतात का. विसोबा खेचरांनी पडल्या पडल्यास सांगितलं बाबा जिथे देव नाही ना तिथं माझा पाय उचलून ठेव म्हणले. नामदेवरायांनी पाय उचलला, इकडे घेतला, पिंड इकडं सरकली, तिकडे घेतला, पिंड तिकडं सरकली. जिथे पाय घेणार तिथे पिंड सरकू लागली. त्यांच्या लक्षात आलं की परमात्मा एकदेशी नाही आहे, तो सर्वांतर्यामी, तो सगळीकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. परमात्मा चराचरामध्ये आहे हे त्यांना त्यावेळी कळालं. गरज काय आहे. परमात्मा तर नित्य प्राप्त होता. देव जेवी सवे ऐशी ज्याचे देवा सवे, किंवा धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. नाथ महाराज वर्णन करतात सगळ्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ नामदेव राय असताना त्यांना केवळ गुरु नसल्यामुळे कच्चं मडकं ठरवण्यात आलं. गुरुची किती गरज आहे लक्षात घ्या. देव प्राप्त असेल पण सद्गुरू प्राप्त नसेल तरी परमार्थ शून्य, अपूर्ण आहे. त्याच्या पाठीमागे जा. ज्ञानोबारायांचं चिंतन करा. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे, 14 विद्या आणि 64 कलांचे ज्ञाते हे 16-17 वर्षाच्या युवकाला शरण येतात. कारण ज्ञानोबाराय हे उपजताच ज्ञानी आहेत. मग जो उपजताच ज्ञानी आहे त्याला कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय. ज्ञानप्राप्तीसाठी जर का सद्गुरूंची शरणागती अपेक्षित आहे तर ही ज्ञानप्राप्ती तर जन्मताच प्राप्त आहे. मग सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय, गरज नाही आहे. तरी देखील ज्ञानोबाराय आपले ज्येष्ठ बंधू असणाऱ्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना शरण गेले. बरं भावना काय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो.
श्री गुरु सारिखा सपा पाठीरा श्री गुरु सारिखा सपा पाठीरा असं बोलायची गरज काय आहे? अख्ख्या विश्वाला तारणारे ज्ञानोबाराय भावना काय व्यक्त करतात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि मी तरलो. म्हणजे सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असणारा भाव आपण लक्षात घ्या. संतांच्या पेक्षाही ज्ञानोबाराय गुरूंना जास्त महत्व देतात. संगत संतन की करले गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा देव तुझा गुरुविण देव तुझा नाही त्रैलोकी नाही त्रैलोकी संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. ज्ञानोबारायांची भाषा आहे. संतांच्या पेक्षाही गुरुला श्रेष्ठ स्थान ज्ञानोबारायांनी दिलं आहे. त्यामुळे सगळ्या संतांचं जीवन बघा किंवा भगवंताचा अवतार आणि त्याचं वर्णन पहा. प्रत्येक जण सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर सद्गुरूंची शरणागती ही जीवनामध्ये पारमार्थिक जीवनामध्ये एवढी महत्त्वाची आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी या अभंगाच्या द्वारे आपल्याला सद्गुरूंचं महत्त्व सांगितलं की सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर काय प्राप्त होतं. अभंगाचं पहिलं
जैसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर काय लाभ होतो तर त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. ब्रह्मप्राप्ती होणं हे प्रत्येक जीवाचं परमकर्तव्य आहे. इति कर्तव्यता हीच दासा लागी सेवा वाहा जगी पांडुरंग. पांडुरंगाची उपासना करायची, त्याची प्राप्ती करून घ्यायची, हे प्रत्येक जीवाचं एकमात्र साध्य असलं पाहिजे आणि ते असावं. मग हे साध्य कशाच्या माध्यमातून पूर्ण होतं तर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर पूर्ण होतं. परंतु सद्गुरूंची शरणागती जर का आपल्याला करून घ्यायची असेल तर आधी काहीतरी आपला अधिकार असावा लागतो. कारण कुठल्याही अधिकाराशिवाय कुठलंही पद मिळत नसतं. शिष्यत्व हे देखील एक पद आहे. गुरुत्व जसं एक पद आहे तसं शिष्यत्वसुद्धा एक पद आहे. गुरु होण्याच्यासाठी जशी काहीतरी पात्रता असावी लागते तसं शिष्य होण्याच्यासाठी सुद्धा काहीतरी पात्रता असावी लागते. काय पात्रता असावी लागते? परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ असली पाहिजे. मग परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ केव्हा निर्माण होऊ शकेल? परमात्म्याच्या प्राप्तीची तळमळ केव्हा निर्माण होऊ शकेल? जेव्हा अंतःकरणामध्ये हा भाव जागृत होईल की परमात्म्याच्या प्राप्तीनंच आमच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. मग ही जी अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, ज्याला साधकाची अवस्था आपण म्हणू शकतो, त्या साधकाच्या अवस्थेप्रत जाण्याच्यासाठी आधी विवेक असावा लागतो, मग वैराग्य असावं लागतं, शमाधी षटसंपत्ती असावी लागते आणि मुमुक्षुता असावी लागते. मुमुक्षुता प्राप्त होणं, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा जर का करून घ्यायची असेल तर आधी विवेक असावा लागतो, वैराग्य असावं लागतं, शमाधी षटसंपत्ती म्हणजे शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा आणि समाधान, या 6 गोष्टी असाव्या लागतात. या 6 गोष्टींचा समुच्चय विवेक आणि वैराग्य. या गोष्टी असल्याशिवाय मला सद्गुरूंची प्राप्ती व्हावी अशी इच्छा अंतःकरणात निर्माण होऊ शकत नाही. सद्गुरूंची प्राप्ती व्हावी अशी इच्छा निर्माण जर करून घ्यायची असेल आधी विवेक असावा लागतो. विवेक म्हणजे काय? योग्यायोग्यतेची जाण म्हणजे विवेक आहे. काय योग्य आहे काय अयोग्य आहे याची जाण, याची जाणीव म्हणजे विवेक आहे. काय खरं आहे काय खोटं आहे, काय करायला हवं काय करायला नको, याच्याबद्दलची जी माहिती आहे त्याला सामान्यपणे आपण विवेक म्हणू शकतो, अगदी सामान्य भाषेत. फक्त विवेक असून चालत नाही, वैराग्य असावं लागतं. बरं, वैराग्य असावं लागतं म्हणजे काय असावं लागतं? म्हणजे सगळं सोडून देऊन नुसतं बाहेर निघून जाणं, वनामध्ये निघून जाणं म्हणजे काही वैराग्य नाही आहे. किंवा नवरा बायकोचे भांडणं होतात, संसारामध्ये नवरा बायकोचे भांडणं होतात. भांडण झाल्याच्या नंतर वैतागून एकतर नवरा तरी निघून जातो नाही तर बायको तरी निघून जाते. याला तुम्ही वैराग्य म्हणणार का सांगा मला? याला वैराग्य, याला वैताग म्हणतात बरं का. याला वैराग्य नाही म्हणू शकत. वैताग आलेला असतं, जाऊ द्या सारखे काय कटकट कटकट, चला निघून कुठंतरी शांततेसाठी, हा वैताग आहे. याला वैराग्य नाही म्हणता येणार. मग वैराग्य आहे काय? कशापासून प्राप्त होतं? शास्त्रामध्ये त्याची व्याख्या अशी केलेली आहे, वेदांत शास्त्रामध्ये, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. सरळ सरळ व्याख्या आहे. इहलोकापासून म्हणजे आपण जिथे वावरतो, इहलोकापासून ब्रह्मलोक म्हणजे सर्वोच्च लोक, त्याच्या पुढे वैकुंठ आणि कैलासच आहेत. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जे काही भोग आहेत, कारण वैकुंठामध्ये आणि कैलासामध्ये भोग नाही आहेत, ते फक्त ब्रह्मलोकापर्यंत आहेत. म्हणून व्याख्यासुद्धा कशी केली बघा, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाला नाही तर त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. कारण त्याग तर सहज आहे पण त्यागाची इच्छा सहज होत नाही. त्याग सहज आहे, एखादी गोष्ट आवडली नाही बाजूला टाकतो पण इच्छा होत नाही. किंवा पंक्तीमध्ये बसल्याच्या नंतर एखादा पदार्थ खूप आवडतो, आपण भरपेट खातो, आपलं पोट भरलेलं असतं पण आपलं मन भरलेलं नसतं. असं वाटतं अजून थोडी जागा असली असती ना, खाल्लं असतं पण आता जागा नाही. मन भरणं याला म्हणतात. त्याग घडलेला आहे पण त्यागाची इच्छा घडली नाही तरी वैराग्य म्हणता येणार. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. मग हे वैराग्य कशानं प्राप्त होईल? कशानेही प्राप्त होईल. उत्तर काय आहे? कशानेही प्राप्त होईल. आपल्याकडे एक राजा होऊन गेला, मी नेहमी कथा सांगतो, भर्तृहरी नाव त्याचं. भर्तृहरी नाव ऐकलंय का कधी? नाही ना. अकबर ऐकलं असेल, हां, बाबर ऐकलं असेल, बरोबर ना?
हे सगळे नावं आपल्याला माहिती आहेत, पण आम्हाला चंद्रगुप्त माहिती नाही, समुद्रगुप्त माहीत नाही, भोजराजा माहीत नाही, शालिवाहन माहिती नाही, त्यांचा काही इतिहास आम्हाला माहीत नाही, विक्रमादित्य आम्हाला माहीत नाही, भर्तृहरी तर अजिबातच नाही. पण आपल्याकडे असे राजे होऊन गेले विद्वानांनाही लाजवतील. 300 श्लोक लिहिलेत त्या राजानं, 300 भर्तृहरीनं. 100 श्लोक शृंगारावर लिहिलेत, स्त्री पुरुषांच्या संबंधांवर. ते श्लोक जर आपण असे वाचले तर आपल्याला एखादा कामी माणूस सुद्धा फिका वाटायला लागेल, इतकं विवरण त्या श्लोकांमध्ये केलंय. त्याचे जर का नीतिशतक आपण वाचलं तर आपल्याला चाणक्य सुद्धा फिके वाटायला लागतील. आणि त्यांचं वैराग्य शतक जर का आपण वाचलं तर शंकराचार्यांचं वैराग्य सुद्धा फिक्कं वाटायला लागेल. जे काही केलंय ते अत्युच्च करून ठेवलंय तो राजा. प्रजेचं पालन पोषण करायचं. एक महात्मा, वर्णन असं आहे बरं का, गोरखनाथ असंच त्यांचं नाव दिलेलं आहे, पण काही ठिकाणी काही बौद्ध भिक्खू सुद्धा दाखवतात, पण तसा तो प्रसंग नाही आहे. गोरखनाथ आपण महात्मा म्हणू. एक महात्मा त्यांच्या राज्यामध्ये आला आणि लोकांना विचारू लागला, कसं काय तुमचा राजा? लोक कौतुक करायचे, भर्तृहरीसारखा राजाच नाही, असा राजाच नाही, तो कायम असावा. प्रत्येकाची भावना हीच त्यांनी जाणली आणि राजाकडे गेला. भर्तृहरीला सांगितलं, तुझ्या राज्यभर मी फिरलो, तुझी प्रजा तुझ्यावरती अत्यंत खुश आहे आणि त्यांची अशी भावना आहे की वर्षानुवर्ष तूच राजा असावास. मला चांगलं वाटलं म्हणले ऐकून, मलाही तसं वाटलं, म्हणून मी एक तुझ्यासाठी प्रसाद आणलेला आहे, हे फळ तू खा, अनंत वर्ष जगशील. महात्मा निघून गेला. भर्तृहरी विचार करू लागला, हे फळ मी खाण्यापेक्षा माझं जे माझ्या बायकोवरती प्रेम आहे तिला जर हे फळ मी दिलं तर तिला किती आनंद होईल. राणीच्या महालात गेला भर्तृहरी आणि त्यांनी सांगितलं, हे फळ तू खा, अनंत वर्ष जगशील. राजा निघून गेला. राजा निघून गेला. राजाचं राणीवरती नितांत प्रेम, पण राणीचं काही राजावरती प्रेम नाही, राणीचं प्रधानावरती प्रेम. राणी विचार करू लागली, हे फळ मी खाण्यापेक्षा माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला जर हे फळ मी दिलं तर त्याला किती आनंद होईल. झालं. प्रधानजींना बोलून घेतलं आणि सांगितलं, हे फळ खा, तुम्ही अनंत वर्ष जगाल. राजाचं राणीवरती प्रेम, राणीचं राजावरती नाही, राणीचं प्रधानावरती प्रेम, प्रधानाचं राणीवर नाही, प्रधानाचं वेश्येवर प्रेम. प्रधानजी गेले त्या वेश्येकडे, म्हणले, तुझ्यासाठी एक फळ आणलंय, हे फळ तू खा, अनंत वर्ष जगशील. प्रधानजी निघून गेले. आता ती वेश्या विचार करू लागली, हे फळ खाल्ल्यानंतर काय फल आहे? तर मी अनंत वर्ष जगेल. बर, आणि अनंत वर्ष जगून काय करू? हाच धंदा. कोणीही यावं, पैसा फेकावा, माझ्या शरीराचा भोग घ्यावा, निघून जावं. बरं ठीक आहे, जोपर्यंत मला तारुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मी अनंत वर्ष जगेल म्हणजे वय वाढत जाईल, म्हणजे म्हातारपण येईल, मग या देहाचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा आपला राजा किती चांगला, त्याला आपण फळ देऊ. याला म्हणतात दुनिया गोल आहे. ती आली वेश्या, म्हणजे राजेसाहेब हे फळ तुम्ही खा म्हणजे अनंत वर्ष जगाल. राजाला फळही ओळखीचं वाटलं, वाक्यही ओळखीचं वाटलं. राजाने विचारलं, का ग तुला कोणी साधू भेटला होता का? कोणी साधू भेटला होता? तिने सांगितलं नाही. मग साधू जर भेटला नाही तर तुझ्याकडे फळ कसं आलं? वेश्या विचार करू लागली, कसं काय सांगावं प्रधानजींचं नाव. राजा खेकसला, हे फळ जर तुला साधूनी दिलं नाही तर हे फळ कोणी दिलं मला सांग. घाबरलीने सांगितलं, प्रधानजींनी दिलंय मला फळ. प्रधानजीने? प्रधानजींना बोलवा. प्रधानाला बोलवलं, त्याला विचारलं, हे फळ तू हिला दिलंस? हो. हे फळ तुझ्याकडे कसं काय आलं? प्रधानजी ततपप करू लागले, काय उत्तर द्यायचं, कोणी दिलं सांगावं. म्हणले, महाराज काय करायचं, दिलं फळ दिलं.
राजाने सांगितलं मी राजा आहे, माझा तुला प्रश्न आहे, हे फळ तुला कोणी दिलं मला सांग. तरी प्रधानजी खाली मान घालून उभे. भर्तृहरीने तरवार उपसली आणि सांगितलं मला सांगितलं नाही तर आता शिरच्छेद करून टाकेल. पटकन सांगितलं राणी साहेबांनी दिलं म्हणले फळ. राणीने दिलं म्हणल्यानंतर खेद झाला, म्हणले बोलवा राणीला. आणि राणीकडे बघितल्याच्या नंतर जी भावना व्यक्त केली ती मला महत्वाची सांगावीशी वाटते. याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्न मिच्छते जनम स जनोन्य सक्तः अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता, जिथं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यावरती अनासक्त होती, ती दुसऱ्यावरती आसक्त होती. बरं तो तिच्यावरती नाही, तो तिसरीवर आसक्त होता म्हणून धिक्तांच पत्नीचा धिक्कार असो, धिक्तांच प्रधानाचा धिक्कार असो, धिक्तांच तंच मदनांच कामाचा धिक्कार असो, कारण कामामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात. धिक इमांच या वेश्येचा धिक्कार असो आणि धिक्मांच माझाही धिक्कार असो, कारण मला एका साधूनं मोठ्या विश्वासानं ते फळ दिलं होतं आणि मी प्रेमापोटी माझ्या पत्नीला हे फळ दिलं. खरं तर तिथंच माझं चुकलं आणि त्याच क्षणाला भर्तृहरीनं राज्य सोडून जाणं पसंत केलं. भर्तृहरी गेला कायमचा. याला म्हणतात वैराग्य. बरं, वैराग्य कशानं प्राप्त झालं? फळानं. कोणी जर म्हणलं की फळामुळे वैराग्य प्राप्त होतं, असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. हे धळधळीत उदाहरण आहे. म्हणून वैराग्य प्राप्त होण्यासाठी काय लागतं? काही लागत नाही, आपल्या मनाची इच्छा लागते. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे विवेक वैराग्य समाधी षटसंपत्ती आल्याच्या नंतर मुमुक्षुता निर्माण होते, मोक्षाची प्राप्तीची इच्छा निर्माण होते आणि अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर सद्गुरू आपल्याकडे येतात. नाहीतर आपल्याला सद्गुरूंना शोधायला जावं लागतं. दोन गोष्टी आहेत. आपलं भाग्य असेल तर सद्गुरू स्वतः होऊन आपल्याकडे येतात आणि जर आपलं भाग्य नसेल तर आपल्याला सद्गुरूंच्या शोधासाठी जावं लागतं. पण त्या सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतरच भगवंताची प्राप्ती होते. त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. मग आता सद्गुरूंची शरणागती म्हणजे कोणाची शरणागती? हा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण आम्हाला सद्गुरू कोण आहेत हेच कळत नाही. कोणीतरी कोणाचा गुरुमंत्र घेतला की आम्हाला वाटतं चला आपण याचा गुरुमंत्र घेऊ. सद्गुरू कोण आहे? त्याच्या ठिकाणी काय पात्रता असावी लागते? तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच फक्त सद्गुरू ह्या संज्ञेला प्राप्त होतो. शाब्दे परिच निष्णातम असं वर्णन जे केलेलं आहे, शब्द चातुर्य अर्थात शब्दाचं ज्ञान त्याला असावं. शब्दाचं ज्ञान म्हणजे दुसऱ्या अर्थाने विचार केला तर शास्त्राचं ज्ञान त्याला असावं. शास्त्र काय सांगताय काय सांगत नाही, विधी निषेधाचं ज्ञान त्याला असावं. विधी काय आहे, निषेध काय आहे, काय करायला हवं काय करायला नको याचं ज्ञान आणि शास्त्रीय परिभाषेमध्ये किंवा शास्त्राच्या कक्षेमध्ये असणारं. मला वाटतं म्हणून तू हे कर असं नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. शास्त्राचं ज्ञान ज्याला आहे, सद्गुरूंचं पहिलं लक्षण ते आहे, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे. दुसरं लक्षण तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मतत्वावरती स्थिर. शास्त्राचं ज्ञान म्हणजे काय? तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश गुरु जेव्हा करतो तेव्हा गुरु आणि शिष्याचं मिलन असतं, म्हणजे ते एकत्रीकरण दोघांचं असतं. म्हणजे गुरु आणि शिष्य एकरूप होतात, शिष्य परमात्मा रूप होतो, कारण गुरु हा परमात्मा रूपच आहे. म्हणजे सगळेच परमात्मा स्वरूप होऊन जातात. फक्त शब्दज्ञान तो मी आहे याचं फक्त शाब्दिक ज्ञान असून चालत नाही, तर तो मी आहे याचा अनुभव त्यानं घ्यायला हवा. एवढं असून चालत नाही. तसं तर ऋषीमुनींनी अनुभव घेतलेला आहे, त्यांच्याकडे शास्त्राचं ज्ञान पण आहे आणि त्यांच्याकडे ब्रह्मनिष्ठता पण आहे. पण एवढं सांगून फक्त सद्गुरूंचं लक्षण पूर्ण होऊ शकत नाही. तर त्याच्या ठिकाणी काय असायला हवं? तर कृपाळूपणच त्यांच्याकडे असायला हवं. मला जे प्राप्त आहे ते माझ्या शिष्याला प्राप्त व्हावं अशी तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे अशी तळमळ निर्माण होणं, या तीन गोष्टी ज्याच्या ठिकाणी एकत्रित येतात
त्याला आपण सद्गुरू असं म्हणू शकतो. कारण समाजामध्ये जर आपण बघितलं तर परमार्थाचा अवडंबर करणारी बरीच मंडळी आपल्याला पाहायला सापडतात. एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते पिसाळ मत्तमुद्रा, एक ते तांबडे बोडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुखे मौननिष्ठ, अशी मोठी यादी नाथ महाराजांनी या साधूंची दिलेली आहे. मग यांना सगळ्यांनाच गुरु म्हणायचं का, तर सगळेच काही ते अधिकार संपन्न असतात का, तर असं नाही आहे. त्यांच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. वैकुंठवासी विठ्ठल महाराजांना आपण सद्गुरू मानता, कशामुळे मानता, गुरुवर्य कशामुळे म्हणता? त्यांच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता आहे. बरं, ब्रह्मनिष्ठ ही उपाधीच त्यांच्या नावा पुढे लागलेली आहे. ते शास्त्रज्ञान संपन्न होते कारण त्यांनी अनेकांच्याकडून श्रवण करून ज्ञान प्राप्त केलेलं होतं. चातुर्मासामध्ये पंढरपुरामध्ये जाऊन त्यांनी शास्त्राचं ज्ञान संपादन केलं. ब्रह्मनिष्ठता त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबरीनं आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली आहे ती इतरांनाही व्हावी अशा प्रकारची तळमळही त्यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून सद्गुरू ह्या या संज्ञेला प्राप्त ते होऊ शकतात, यात तेळमात्र शंका नाही आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. गुरुवरती निष्ठा कशी असावी? अगदी डोळे झाकून सद्गुरूंवरती विश्वास ठेवावा, एवढंच मी बोलू शकतो. सद्गुरूंना कधीही माणसासारखं समजू नये. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नभती जगा माणसा त्यासारखे. संत माणसासारखे जरी समाजामध्ये वावरत असतील तरी त्यांना सामान्य माणूस समजण्याची चूक करायची नाही. ते त्यांच्या तत्वावरती आरूढ झालेले असतात. सद्गुरूंच्याकडे कधीही व्यक्ती म्हणून पाहायचं नसतं, तर ते तत्व म्हणून पाहायचं असतं. ते तत्व आहे आणि त्या तत्वाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ठीक आहे, एखादं मनुष्य शरीर आहे, परंतु त्यामध्ये अनुस्यूत असणारा परमात्माच आहे, जो सद्गुरूंच्या रूपानं मला प्राप्त झालेला आहे. ही भावना प्रत्येक शिष्याची असली पाहिजे. म्हणून श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळुता हे 3 गुण ज्यांच्याकडे आहेत ते सद्गुरू होण्याच्या योग्यतेचे आहेत. अर्थात जशी गुरुची काही लक्षणं सांगितलेली आहेत तशी शिष्यांची पण काही लक्षणं सांगितलेली आहेत. एकनाथी भागवत आपण वाचा. आपल्या परंपरेमध्ये एकनाथी भागवत हा उपासनेचा ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या घरी एकनाथी भागवत असलं पाहिजे. जो विठ्ठल महाराजांचा शिष्य परिवार आहे, त्यांना गुरु मानतो, त्या प्रत्येकाच्या घरी एकनाथी भागवत असलं पाहिजे. लक्षात घ्या, एकनाथी भागवताचं फल काय आहे? नाथ महाराजांनी 31व्या अध्यायामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं, रोज एकनाथी भागवताच्या किमान 10 ओव्या, एक तरी ओवी वाचली पाहिजे. किमान 10, 100 ज्याला जेवढा वेळ मिळेल त्यांनी ते वाचावेत, पण किमान एक तरी ओवी वाचली पाहिजे. हा आपला उपासनेचा ग्रंथ आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलंय की एकनाथी भागवत हा ग्रंथ ज्याच्या घरी आहे त्याच्या घरी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे, अशी या ग्रंथाची महती आहे. एवढंच नाही तर घरातून जाताना तो ग्रंथ अशा ठिकाणी ठेवावा की त्याच्याकडे जाताना त्याचं दर्शन घेऊन बाहेर जायचं आणि आल्यानंतर पुन्हा त्याचं दर्शन घ्यायचं. आपल्याला बाहेर पडताना, बाहेर पडल्याच्या नंतर जे काही त्रास होण्याची शक्यता असते, कुठल्याही प्रकारे ज्या काही गोष्टी वाईट घडणाऱ्या असतात त्या आपल्याबरोबर घडत नाहीत. हे या ग्रंथाचं फल सांगितलेलं आहे. वाचनाचं फल काय असेल? फक्त दर्शनाचं जर हे फल आहे तर वाचनाचं फल काय असेल? म्हणून प्रत्येकाच्या घरी लक्षात घ्या, जे या परंपरेचे पाईक आहेत किंवा जे या परंपरेचे पाईक होऊ इच्छितात त्या प्रत्येकाने फक्त एकनाथी भागवतावरती श्रद्धा ठेवा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, विश्वासानं सांगतो, दुसऱ्या कुठल्याही ग्रंथाची गरज पडणार नाही. शब्दापुढे अर्थ धावे, ही नाथ महाराजांची भाषा. कदाचित काही शब्द समजणार नाहीत, पारायण करा, वाचा, कळायला लागतील, पण हा ग्रंथ एकनाथी भागवत आपल्याकडे प्रत्येकाकडे असला पाहिजे. त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी शिष्याची आणि गुरुची लक्षणं सांगितलेली आहेत. गुरु गृहस्थ असेल तर काय, ब्रह्मचारी संन्यासी असेल तर काय, कसं वागायचं शिष्यानं, शिष्य कसा असावा, गुरु कसा असावा, सगळ्या गोष्टींचं विस्तृत प्रमाणामध्ये वर्णन आहे. या ग्रंथाचं तात्पर्य काय? मुक्तीवरील गुरुभक्ती. नाथ महाराज स्वतः सांगतात, मुक्ती ही प्रत्येक जीवाचं परमप्राप्तव्य आहे, पण ही मुक्ती प्राप्त झाल्याच्या नंतरही गुरुभक्ती, म्हणजे ज्याला आपण गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो, ती ज्ञानोत्तर भक्ती भगवंताची नाही, सद्गुरूंची करायची सांगितली आहे.
सद्गुरू किती महत्त्वाचे आहेत. मी आपल्याला सांगितलं एकनाथ महाराजांसारखी निष्ठा सद्गुरूंची आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. त्या एकनाथी भागवताची पहिली ओवी वाचा. अनेक लेखकांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात भगवान गणेशाच्या नमनानं केलेली आहे. बघा तुम्ही कुठलाही ग्रंथ उचला, भगवान गणेशाचं स्मरण सुरुवातीला होतं. नाथ महाराजांची भागवतातली पहिली ओवी वाचा. ओम नमो श्री जनार्दना, नाही भव अभव भावना, न देखोनी मी तूपणा, नमन श्री चरणा सद्गुरु राया. मग दुसरी ओवी नमन श्री एकदंता, एकपणे तुची आता, एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे, तुझ माझी वासू चराचरा, म्हणून बोली जे लंबोदारा, या लागी सकळांचा सोयरा, साचोकारा तू होसी, तुझ देखे जो नरू, वगैरे वगैरे. ही पुढे मग गणपतीचं नमन आहे. सद्गुरूंवरती निष्ठा एवढी असावी. म्हणून सद्गुरूसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. दुसरा कुठलाही उपाय नाही. सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय म्हणजे काय? पाय पकडून बसायचे. सांगू का? तसं केलं तरी हरकत नाही, पण शब्दशः अर्थ घ्यायला काय कारण नाही आहे. काही शब्दांचा वाच्यार्थ घ्यायचा असतो आणि काहीचा लक्षार्थ घ्यायचा असतो. वाच्यार्थ जरी आपल्याला सहज शब्द प्रयोग जर आपण बघितला, धरावे म्हणजे काय? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांची, ते म्हणजे धरून बसायचंच नाही, पण धरले तरी सुद्धा फलप्राप्त होणार आहे. नाथ महाराज म्हणतात, सद्गुरूसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. याचा अर्थ तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीनं हा विचार आपल्यासमोर आलेला आहे. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंचे चरणतीर्थ आपल्या मस्तकाला वंदन करावे, धारण करावेत. सद्गुरूंचे चरणतीर्थ का असं म्हटलंय चरणतीर्थ? त्याचं कारण असं आहे, त्याच्या पाठीमागची भावना आपण लक्षात घ्या. आपल्या संपूर्ण शरीराचा सर्वात खालचा आणि उपेक्षित भाग म्हणजे आपले चरण आहेत, बरोबर? त्या चरणाचाही सर्वात खालचा भाग काय आहे? तळपाय. त्या तळपाला एक पायाला काय लागलेली असती? माती. पाय धुतल्यानंतर त्या पाण्यामध्ये काय मिसळल्या जातं? पायाची माती. म्हणजे सद्गुरूंची तुच्छाती तुच्छ गोष्ट ही आमच्यासाठी वंदनार्थी असावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ती शिरोधार्य असावी, आम्हाला सर्वश्रेष्ठ असावी. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरू, हाची भवसिंधूचा तारू. सद्गुरू काय आहेत? तर या भवसिंधूमध्ये म्हणजे या संसार सागरामध्ये ते आम्हाला तारणारे आहेत. तारणाऱ्याचं महत्त्व कशामुळे आहे? बुडण्याची शक्यता आहे म्हणून तारणाऱ्याचं महत्त्व आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्त्व आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्त्व आहे. तसं बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्त्व आहे. एका जनार्दनी सद्गुरू, हाची भवसिंधूचा तारू. न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. आपल्या उदगीर शहरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं 12वं वर्ष आहे. तसं समाधी घेऊन महाराजांना 16 वर्ष झाले, पण कोरोनाच्या काही वर्षांमुळे हे 12वं वर्ष असं मला वाटतं समजलं जात आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वजण भाविक श्री विठ्ठल महाराजांवरती निष्ठा ठेवून, त्यांना आम्हाला वाटतं दादा असं म्हणायचं आहे, नाही का? दादांवरती निष्ठा ठेवून आपला परमार्थ पुढे आपण चालवलेला आहे. सद्गुरूंवरती निष्ठा कशी असावी? एकांतामध्ये मला आत्ता काही जणांनी सांगितलं
की एकांतामध्ये महाराज असले की ते सांगायचे की आपली गुरु परंपरा कुठली आहे, एकनाथ महाराजांपासून परंपरा आहे. त्यांना त्याचा अभिमान होता. आणि निश्चितपणे आपल्या परंपरेचा अभिमान हा प्रत्येकाला असला पाहिजे. देवा ही माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आता तुम्ही म्हणाल महाराज तर सुरुवातीला म्हणत होते की अभिमान धारण करायचं नाही, आता म्हणतात अभिमान धारण करा. कशाचा अभिमान धारण करायचा आणि कशाचा नाही हे कळालं पाहिजे. मी आणि माझ्या संबंधानं मी केलेलं कार्य याचा अभिमान कधी धारण करायचा नाही. पण माझ्यापर्यंत चालत आलेली जी गोष्ट आहे त्याचा अभिमान धारण करायला हरकत नाही. एखाद्याच्या आजोबानं बापानं पैसा कमवून ठेवला तर त्याला अभिमान असला पाहिजे की माझ्या बापानं कमवला. पैसा कमवण्याची ताकद माझ्या बापात होती, बस काही हरकत नाही याचा अभिमान. पण तो अभिमान अहंकारात परिवर्तित होऊ नये. तुझ्याकडं तुझ्या बापाकडून पैसा आलेलाच आहे, पण त्याचा वापर कसाही करण्याचा अधिकार तुला नाही आहे, त्यांना आहे. मग तू जर करत असतील तर तो अहंकार आहे. अभिमान बाळग की तुझ्या बापाकडं पैसा आहे किंवा त्यांनी कमवून ठेवलं किंवा तू परंपरागत श्रीमंत आहे, चांगली गोष्ट आहे. परमार्थाचा अधिकार धरा. फार तर फार जाऊ द्या, आणखी सोपं करतो. अभिमान जर धारण करायचा आहे तर व्यावहारिक कोणत्याच गोष्टीचा धारण करू नका. जी श्रीमंती, पारमार्थिक श्रीमंती आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे त्याचा अहंकार, त्याचा अभिमान आपण धारण केला पाहिजे. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. जतनही झालं पाहिजे, नुसता अभिमान धारण करून उपयोग नाही. आम्ही जर म्हणू लागलो आम्ही एकनाथ महाराजांचे वंशज आहेत, ठीक आहे, लोक पाय पडतील तेवढ्यापुरतं तुमचं का. आत्मा वैपुत्र नामासी, तोच मी आत्मापुत्र रूपानं जन्म घेतो, त्यामुळे एकनाथ महाराजांच्याकडे जो अंश होता तो आमच्यामध्ये म्हणून आम्हाला लोक पाय पडतात आमच्या. पण याचा अर्थ कोण्या योगीराज गोसावीच्या पाय पडतात असं योगीराज गोसावीनं समजू नये. माझ्यामध्ये जी लोक एकनाथ महाराजांचा अंश म्हणून, त्यांचं रक्त म्हणून पाया पडतात तेवढंच त्यांनी माझ्याकडे बघावं आणि त्यांचं नाव असल्यामुळे मला मोठेपणा मिळतोय ही मी गोष्ट धारण करावी. मी कोणीतरी विशेष आहे असं जर मी समजू लागलो तर अहंकार निर्माण होतो. त्यामुळे परमार्थामध्ये अहंकार हा सर्वांना बाधित करणार आहे, परमार्थापासून आपल्याला परावृत्त करणार आहे. आणि त्यामुळे अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे, अभिमान आपण बाजूला ठेवला पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. अनेक प्रमाणात त्या संबंधानं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती आपण श्रद्धा ठेवून या ठिकाणी कार्य करतो आहोत. या परिसराला एक फार चांगली परंपरा ही अशी लाभलेली आहे आणि आपण मोठ्या श्रद्धेनं या परंपरेचे पाईक म्हणून त्याचं पाईकत्व सांभाळतो आहोत. आणि महाराजांच्या या समाधी स्थानावरती येऊन प्रतिवर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो आहेत. निश्चितपणे बाहेर गेल्यानंतरही आपल्याला त्यांचं स्मरण त्यांचं आहेच आहे, कारण सद्गुरू म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितल्या किंवा मध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे बाकीच्या काही गोष्टी बघायच्या नसतात. चरणी माथा ठेवी हे ठेवीचे हेची भले. आपण आपलं काम काय, सद्गुरू आहेत, नमस्कार करायचा, जेवढी सेवा आपल्याला करता येणं शक्य आहे तेवढी सेवा त्यांची करायची. आणि त्यामुळे अशा या सद्गुरू परंपरेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, श्री महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण नेहमी ऐकतो येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. महात्मे फक्त उपकार करण्यासाठी आपल्याकडे आलेले असतात. खरं तर भगवंतानं 7 गोष्टी परोपकाराच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. रविश्चंद्रो घनाः वृक्षानद्योगावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रविही सूर्य, चंद्रो चंद्र, घनाः म्हणजे मेघ, वृक्षः म्हणजे झाड, नद्यो म्हणजे नदी, गावश्च म्हणजे गाय आणि सज्जनाः म्हणजे साधू सज्जन संत. ही 7 जण फक्त आणि फक्त जगावरती उपकार करण्याच्यासाठीच आलेले असतात. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. परोपकार करणं म्हणजे धर्माला लावणं असं पण एका अर्थानं आपण लक्षात घेऊ शकतो. संत महात्मे आपल्याला धर्म मार्गाला लावतात. काय करायचं काय करायचं नाही याचं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यावरती निष्ठा ठेवून आपण निश्चितपणे त्यांची सेवा करत आहोत. अशाच पद्धतीने उत्तरोत्तर या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत जावी. महाराजांनी अनेक लोकांना बरं केलं बरं का. मी त्यांचं काही चरित्र ओझरतं वाचलं, बघितलं. अनेक माणसं त्यांच्याकडे कोणत्या ना कोणते तरी काही गोष्टी घेऊन, काहीतरी समस्या घेऊन जेव्हा आली तेव्हा त्या समस्यांचं निराकरण महाराजांनी केल्याचं आपण पाहू शकतो. हा त्यांचा अधिकार नसतो, लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये असणाऱ्या तो गुरुतत्वाचा अधिकार आहे
कारण गुरुसुद्धा सामान्य पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाचाच असतो, परंतु ती शक्ती, ही गुरुशक्ती, गुरुची ताकद ही त्यांना त्या अधिकार संपन्नतेनं प्रबळ करत असते. आणि अशा पद्धतीनं समस्यांचं निराकरण करणं हे दत्त परंपरेचं लक्षण आहे. म्हणजे अशा ठिकाणी आम्ही जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये परंपरेच्या, तर जिथे जिथे दत्त परंपरा आहे तिथे तिथे अशा पद्धतीचे काही अवलिया महात्म्य आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी एखादं औषध दिलं, एखादी जडीबुटी दिली, एखादी गोष्ट दिली, एखादं भस्म लावलं की झालं, त्यांचं सगळं कल्याण होतं, बरं होतं. जो काही रोग, जो काही त्रास त्यांना होतो तो बरा होतो. ही दत्त परंपरा आहे. आणि देवा आणि नामस्मरणाला लावणं ही वारकरी परंपरा आहे. म्हणजे या दोन्ही परंपरा या ठिकाणी आहेत. एकनाथ महाराजांची परंपरासुद्धा दोन्ही पण आहेत. दत्त परंपरा आपण बघितली आणि भानुदास महाराजांच्यापासून वंश परंपरासुद्धा आपण पाहू शकतो. भानुदास महाराज म्हणजे आमचे मूळ पुरुष. त्यांच्या पुत्रांचं नाव चक्रपाणी महाराज, त्यांच्या पुत्रांचं नाव सूर्यनारायण महाराज आणि त्यांच्या पुत्राचं नाव एकनाथ महाराज, अशी ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित आणि हरिपंडितांचा मेघश्याम आणि मेघश्यामची आम्ही सर्व काही वंशज मंडळी जी आहोत, नाथ महाराजांची जी रक्ताची आपण म्हणू शकतो ती मेघश्याम महाराजांची वंशज सर्वजण मंडळी आहोत. तर अशा पद्धतीनं परंपरा जी चालत आलेली आहे ही वारकरी संप्रदायाची परंपरा भानुदास महाराजांच्यापासून आणि दत्तात्रयांची परंपरा म्हणजे गुरु परंपरा ही दत्तात्रयांच्यापासून जी आदिनारायणापासून चालत आलेली आहे, अशा दोन्ही या परंपरांचं मिश्रण हे नाथ परंपरेमध्ये पाहायला मिळतं. म्हणून काही परंपरा या वारकरी संप्रदाय चालवतात तर काही परंपरा ह्या दत्त परंपरा चालवतात. पण इथे जर आपण बघितलं तर या दोन्ही परंपरांचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतो. दत्त परंपरा आणि वारकरी परंपरांचा मिलाप हा विठ्ठल महाराजांच्या जीवनामध्ये, आपल्याला दादांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे असं यांचं जीवन असल्यामुळे निश्चितपणे आजही ते समाधीस्थ आहेत, परंतु त्या समाधीपासून निर्माण होणारी स्पंदनं ही लोकांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. यथामती अभंगाचं चिंतन झालं. या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जय जय